गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला. त्रिविक्रमार्तींनी श्री गुरूंना भस्म महात्म्याविषयी विचारले. इथपर्यंतचा कथाभाग आपण सांगितला. हे सिद्धमुनी त्यानंतर श्री गुरुचरित्रामध्ये काय घडले त्याविषयी आपण विस्तारपूर्वक सांगावे. शिष्याचे बोलणे ऐकून प्रसन्न झालेल्या सिद्धमुनींनी भस्म महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. श्री गुरु त्रिविक्रमास म्हणाले, तू मला भस्माचे जे महात्म्य विचारलेस त्याविषयी सांगतो, त्यास तू एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी कृतयुगामध्ये पृथ्वी तलावर वामदेव नावाचा योगी राहत होता. घरदार पत्नी यांसमेत काम क्रोध आदी विकारांचा त्याग करून तो शुद्ध सात्विक ब्रह्मज्ञानी पृथ्वीवर सर्व हिंडत असे. समाधानी वृत्तीचा कसलीही अपेक्षा न बाळगणारा, मौन राखणारा, वल्कल आणि व्याघ्रांबर धारण करणारा असा तो जटाधारी मुनी सर्वांगास भस्म लावित असे. नाना क्षेत्रात भ्रमण करीत एकदा तो राक्षसांचा संचार असलेल्या क्रौचारण्यात आला. तेथे वास्तव्यास असलेला एक महाभयंकर ब्रह्मराक्षस माणसे व अन्य प्राण्यांना मारून खात असे. अशा त्या महाभयंकर अरण्यात वामदेव पोहोचला. त्याला तिथे आलेला पाहून ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी धावला. भुकेलेला ब्रह्मराक्षस कराकरा दात वाजवत तोंड पसरून वामदेवाला जणू गिळण्यासाठी त्याच्या दिशेने धावला. समोरून येणारा ब्रह्मराक्षस आपल्या जवळ येईपर्यंत महाज्ञानी वामदेव निश्चितपणे उभा राहिला. समोर भक्ष उभे असलेले पाहून आनंदलेला ब्रह्मराक्षस त्याला पकडण्यासाठी कवटाळता झाला. मात्र त्याला कवटाळण्याच्या प्रयत्नात ब्रह्मराक्षसाला वामदेवाच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि त्याच्या गतजन्माचे ज्ञान झाले. ज्याप्रमाणे परीसेचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे, त्याप्रमाणे मुनिदेहाचे भस्म लागताच ब्रह्मराक्षसाची पातके गळाली व तो ब्रह्मज्ञानी झाला. मानस सरोवरी जाता कावळ्याचा हंस होतो आणि अमृत प्राशन केल्यास माणसाचा देव होतो, तसेच हेही घडले. ज्याप्रमाणे जंबू नदीमध्ये माती घातल्यास तिचे सोने व्हावे, तसा तो पापी राक्षस योगी वामदेवाच्या देहस्पर्शाने पुण्यशाली झाला. सत्पुरुषांचे दुर्लभ असे दर्शन करताच सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्री गुरुचरणांचा स्पर्श होताच माणसाची पापे नष्ट होतात. तसेच हेही घडले. त्या ब्रह्मराक्षसाची भूक ती काय वर्णावी. हत्ती, घोडे आणि माणसे हा त्याचा आहार होता. त्यास भक्षण करून देखील त्याची भूक शांत होत नसे. समुद्राचे पाणी पिऊनही तहान भागू नये असेच काहीसे हे होते. अशा त्या पापी राक्षसाला मुनिदेहावरील भस्माचा स्पर्श होताच त्याची पातके निमाली आणि तो ज्ञानी झाला. पुढे तो ज्ञानी ब्रह्मराक्षस वामदेव मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, हे गुरुवर्या, हे ईश्वरा, तूच माझे रक्षण कर. या दारुण पापसागरात मी बुडालोय, माझा उद्धार कर. हे कृपा सिंधू जगदीश्वरा, तू माझा त्राता हो. तुझ्या केवळ दर्शनाने माझ्या पातकांच्या राशी जळाल्या. तू भक्तांकरिता कृपाळू आहेस, तेव्हा तू माझाही त्राता हो. ब्रह्मराक्षसाची ती विनवणी ऐकून वामदेवाने त्याला आस्थापूर्वक विचारले, तू कोण आहेस, कोणत्या वंशातील आहेस, या घनघोर अरण्यात तू का बरे राहतोस. वामदेवाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मराक्षसाने त्यास हात जोडून वंदन केले आणि पुढे जे सांगितले त्याविषयी हे त्रिविक्रमा लक्षपूर्वक ऐक. राक्षस म्हणाला, मला पूर्वजन्माचे समस्त ज्ञान झाले आहे, तसेच माझे दोषही मला दिसले आहेत. मला माझे जे मागील 25 जन्म व्यवस्थित दिसत आहे त्याविषयी तू ऐक. 25व्या पूर्वजन्मी एका यवन देशाचा मी दुर्जय नावाचा दुराचारी राजा होतो. मी अनेकांचा जीव घेतला, प्रजेला दुःख दिले. राजा असल्याच्या मदमस्तीमध्ये मी अनेक स्त्रियांशी लग्न केले, अनेकांना विवाह बंधनात जखडले, अनेकांवर बलात्कार केले. त्यातील ज्या स्त्रीला मी एकदा भोगीत असे तिचा पुन्हा कधी भोग घेतला नाही. एकदा का तिच्यापासून रतिसूख घेतले की तिला अंतपुरात पाठवीत असे आणि तिच्याकडे पुन्हा कधीही पाहत नसे. अशा अनेक स्त्रियांना अंतपुरात ठेवून पुन्हा त्यांच्याकडे कधी पाहिले नाही, म्हणून त्या मला शिव्याश्राप देत असत. अनेक राजांना पराभूत करून मी त्यांच्या स्त्रिया घेऊन आलो आणि एकेकदा भोगून त्यास अंतपुरात धाडले. जेथे कुठे सुंदर स्त्रिया असतील त्यांना मी जबरदस्तीने आणून भोगत असे. जर कोणी स्वतःहून आले नाही तर त्यास पैसे देऊन आणत असे. जे कोणी ब्राह्मण माझे राज्य सोडून परराज्यात गेले त्यांच्या स्त्रियांनाही मी उन्मत्तपणे भोगले. पतिव्रता, सवाष्णी, विशेषतः विधवा तसेच रजस्वलांनाही मी बेबंदपणे भोगले. अविवाहित मुलींनाही मी जबरदस्तीने भोगले. याप्रमाणे मंदांध होऊन मी देशातील अनेक स्त्रियांविषयी निंदकर्म केले. 300 ब्राह्मण, 400 क्षत्रिय, 600 वैश्य आणि 1000 अन्य स्त्रिया मी भोगल्या. त्याचप्रमाणे 100 चांडाळणी, 1000 भिल्लिनी, 500 डोंबिनी आणि 400 धोबी स्त्रियांशी मी लग्न केले. असंख्य वेश्या मी उन्मत्तपणे भोगल्या, तरीही माझ्या मनाची तृप्ती झाली नाही. इतक्या स्त्रिया भोगूनही माझे मन भरले नाही आणि विषयासक्त होऊन मी जास्त दारू पिऊ लागलो. यातूनच मला रोग जडले. मी क्षयरोगी झालो. तेव्हा
अन्य राजे माझ्यावर चालून आले आणि त्यांनी माझे राज्य माझ्याकडून हिरावून घेतले. त्यानंतर मी मरण पावलो. तेव्हा यमदूतांनी मला नरकामध्ये ढकलले. देवांचा 1000 वर्ष इतका काळ मी नरकामध्ये 10 वेळा आणि तोही पितरांसोबत घालवला. नंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. माझा देह विद्रूप होता आणि त्यात हजारो जनेंद्रिये शिरकवली होती. त्याही अवस्थेत मी कित्येक वर्ष काढली. भुकेने व्याकुळ होत कष्ट सहन केले. नंतर पुन्हा यमलोकी आलो. तिथेही कष्ट भोगले. दुसऱ्या जन्मी वाघ झालो आणि हिंसा केली. तिसऱ्या जन्मी अजगर आणि 4थ्या जन्मात लांडगा झालो. 5व्या जन्मात डुक्कर आणि 6व्या जन्मात सरडा झालो. 7वा जन्म कुत्र्याचा, 8वा जन्म कोल्ह्याचा, 9वा जन्म रोही हरिणाचा आणि 10वा जन्म मी ससा झालो. 11वा जन्म माकडाचा, 12वा जन्मी सांबर, 13व्या जन्मी मुंगूस आणि 14वा कावळ्याचा जन्म घेता झालो. 15व्या जन्मात अस्वल, 16व्यात रानकोंबडा असे जन्म घेतले. 17व्या जन्मात मी अंध गाढव होतो आणि 18व्या जन्मात मी मांजर झालो. 19व्या जन्मात बेडूक, 20व्या जन्मात कासव आणि 21व्या जन्मात मी मासा झालो. 22व्या जन्मात मी चोरटा उंदीर होतो. 23व्या जन्मात मी अंध बहिऱ्या घुबडाच्या रूपाने जन्मलो. 24व्या जन्मात मी संतापी हत्ती झालो आणि 25व्या जन्मात ब्रह्मराक्षस झालो. या जन्मात मी तहानभुकीने व्याकुळ होऊन तळमळत कष्टपूर्वक दिवस जगवीत आहे. स्वामी, तुम्हाला पाहताच मनात याला खाईल असा विचार धरून तुमच्यापाशी धावत आलो. मात्र तुमचा शरीर स्पर्श होताच मला पूर्वजन्माचे स्मरण झाले. हे स्वामी, मला माझ्या मागील हजारो जन्मांचे दुष्कर्म दिसत आहे. आता मला पुन्हा जन्म नको. या संसारात घोर अंधकार आहे. तेव्हा माझ्या यातनांचा अंत करा आणि माझा उद्धार करा. तुम्ही विश्वाचे तारण करते म्हणूनच मला भेटलेले आहात. तुमच्या चरणांचे महात्म्य असे की केवळ स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. आपल्या पृथ्वी तलावरील इतर मानवांसारखे दिसत असला तरी आपले महात्म्य अगाध आहे. मी महापापी दुराचारी असलो तरी आपल्या केवळ स्पर्शानेच मला समस्त ज्ञान प्राप्त झाले. आपला महिमा ईश्वरा समान आहे. हे स्वामी वामदेवा, माझा उद्धार करण्यासाठीच तू येथे आला आहेस. राक्षसाचे बोलणे ऐकून वामदेव संतोषपूर्वक सांगता झाला की हे केवळ माझ्या देहावर फासलेल्या भस्माचे महात्म्य आहे. माझ्या भस्मांकित शरीराचा तुला स्पर्श झाला आणि तुझ्यातील जन्मोजन्मीच्या ज्ञानाचे तेज प्रकट झाले. भस्माचा हा अपरंपार महिमा ब्रह्मादिकासही ठाऊक नाही. श्री शिवशंकर मात्र सर्वांगात भस्म विलेपन करतो. ज्या भस्माला साक्षात श्री शंकराने धारण केले आहे त्याचे महात्म्यही तोच जाणू शकतो. तसे करण्यास मी देखील असमर्थ आहे. मात्र तरीही तुला जाणून घ्यायचे असेल तर मी तुला स्वतः अनुभवलेल्या भस्माच्या प्रभावानिमित्ताने एक दृष्टांताविषयी सांगतो. द्रविड देशातील एक आचरणभ्रष्ट ब्राह्मण सतत एका स्त्रीशी संबंध ठेवून होता. ब्रह्मवृंद आणि अन्य मंडळींनी त्यास बहिष्कृत केले होते. माता पिता, भाऊबंध आणि सगोत्रियांनीही त्याला अवेरले होते. उघडपणे भ्रष्ट वर्तन करणारा तो कर्मभ्रष्ट ब्राह्मण त्या स्त्रीसोबत विवाह करून तिच्यासोबत राहू लागला. तो पापी दुष्ट ब्राह्मण चोरामाऱ्या करीत असे. अनेक स्त्रियांशी उन्मत्तपणे व्यभिचार करण्यात मग्न असे. एके रात्री व्यभिचार भोग घेतल्यानंतर तो चोरी करण्यासाठी गेला असता एका व्यक्तीने त्याचा वध केला. त्याचे प्रेत त्याच रात्री त्याने ओढीत नेले आणि गावाच्या बाहेर दुर्गम ठिकाणी फेकून दिले. त्याच नगरातील एक भुकेलेला कुत्र जो भस्मावर बसलेला होता त्याला ब्राह्मणाच्या प्रेताची दुर्गंधी जाणवताच तो तात्काळ तिथे आला. समोर असलेले ब्राह्मणाचे प्रेत पाहून तो लागलीच त्यावर आपली भूक भागवू लागला. तेव्हा कुत्र्याच्या पोटाला आलेले भस्म त्या मृतदेहाच्या कपाळाला तसेच छातीलाही लागले. ब्राह्मणाने प्राण त्यागल्यावर तेथे यमदूत आले आणि मारत मारत त्यास यमलोकी नेऊ लागले. तेव्हा त्या प्रेताच्या अंगाला लागलेले भस्म पाहून तिथे कैलासाहून आलेले शिवदूत म्हणाले, याचे प्राण कुणी नेले? याला खरोखर शिवपुरीस न्यायला हवे. असे असताना यमदूत त्यास नेत असल्याचे पाहून शिवदूत धावत पडत त्या यमदूतांच्या अंगावर धावून गेले. शिवदूतांना आपल्यावर चाल करून येताना पाहूनच यमदूतांनी त्या ब्राह्मणाचे प्रेत तिथे सोडले आणि यमलोकी पळून आले आणि यमदेवास म्हणाले, तुम्ही पृथ्वीवर गेला, आम्ही पृथ्वीवर गेलो आणि भयंकर रूप धारण करून त्या पापी ब्राह्मणाला आणीत होतो. हे पाहून शिवदूत आमच्यावर धावून आले. त्यांनी आमच्यापासून प्रेत हिसकावून घेतले, अन्यथा त्यांनी आम्हास मारलेच असते. आता आम्हाला पुढील मार्ग माहीत नसल्याने आणि शिवदूतांच्या मारण्याचे भय वाटल्याने आम्ही पुन्हा पृथ्वीलोकात जाऊ इच्छित नाही. दूतांचे बोलणे ऐकून क्रोधित झालेला यमदेव तात्काळ तेथून निघाला आणि शिवदूतांकडे गेला. त्याने शिवदूतांना विचारले, माझ्या दूतांना तुम्ही का मारले आणि त्या पापी ब्राह्मणाची प्रेत हिसकावून तुम्ही शिवलोकात का नेत आहात?
केवळ पापरूपी असलेल्या या ब्राह्मणाची पापे गंगेतल्या पात्रातील वाळूंच्या कणांपेक्षाही अधिक आहेत. हा शिवलोकात नेण्यास सर्वस्वी अयोग्य असताना आपण त्यास अविचाराने का बरे नेत आहात? यमसंतापाने त्यांना विचारू लागला. यमाचे बोलणे ऐकून त्या शिवदूत म्हणाले, या प्रेताच्या कपाळावर भस्म लावलेले होते. याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लागलेले होते. मग त्याला तुझ्या दूताने स्पर्श का करावा? ज्या देहावर भस्म लागलेले आहे तो देह शाश्वत वास्तव्यासाठी कैलासावर आणावा अशी आम्हाला श्रीशंकरांची आज्ञा आहे. त्याच्या कपाळावर भस्म लागलेले असताना तुझ्या दूतांनी ज्याला स्पर्शच कसा केला याबद्दल आम्ही त्यांचा वधच करणार होतो, मात्र धर्मविचार करून त्यास सोडले. आता यापुढे जरी त्याच्या देहास भस्म लागले असेल त्यांनी त्यास मृत्युलोकी नेऊ नये असे तुमच्या दूतास निश्चयपूर्वक सांगावे. भस्म लावलेल्या देहास दोष स्पर्श करत नाही, तो स्वर्गात जाण्यास योग्य नसतो असे शिवदूत म्हणाले. शिवदूतांचे बोलणे ऐकून यमधर्म परत गेला आणि आपल्या दूतांना बोलावून सांगता झाला, यापुढे पृथ्वीवर गेल्यास ज्या मृतदेहावर भस्म लागलेले असेल त्यास यमलोकी आणू नये. जरी त्याने अनेक पापे केली असतील आणि त्याच्या कपाळावर भस्म त्रिपुंड रेखलेला असेल तर त्यास यमलोकी आणू नये. ज्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतील, कपाळावर त्रिपुंड असेल त्याला तुम्ही स्पर्श देखील करू नये. ही साक्षात शिवाची आज्ञा आहे. वामदेव राक्षसाला म्हणाला, असा भस्म महिमा आहे जे देवादिकांना दुर्लभ आहे. असे भस्म आम्ही भक्तिभावाने धारण करतो. जे भस्म साक्षात परमेश्वरालाही प्रिय आणि वंदनीय वाटते त्याचे महात्म्य ते काय वर्णावे? वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षसाने त्यास वंदन केले आणि तो म्हणाला, हे वामदेवा, तू माझ्यासाठी ईश्वर आहेस, तेव्हा तूच माझे आता रक्षण कर. माझे निश्चितच काही पुण्य होते म्हणून तुझी भेट झाली. तुझे चरण दर्शन करताच मला सहस्रजन्मांचे ज्ञान झाले. माझ्या आठवणीनुसार मी जेव्हा राज्य करीत होतो तेव्हा मी रानामध्ये एक तळे बांधले आणि ब्राह्मणांना साधन उपलब्ध करून दिले. एवढेच काय, ते पुण्य माझ्या हातून घडले. मात्र मी राज्य करीत असताना केवळ दुष्कृत्यच केले. मला यमलोकात नेण्यात आले तेव्हा यमाने विचारणा केली असता चित्रगुप्ताने माझे हे पुण्य त्याला सांगितले होते. माझे हे पुण्य मला यमधर्माकडून समजले आणि 25व्या जन्मात त्याचे फल प्राप्त होईल असेही तो म्हणाला. त्या पुण्यामुळेच मला तुझ्या चरणांची दर्शन भेट घडली. हे वामदेवा, हे स्वामी, हे जगद्गुरू, आपण माझे रक्षण करावे. या भस्माचा महिमा काय, ते कसे लावावे, त्यावेळी कोणता मंत्र म्हणावा, हे सर्व काही मला सविस्तर सांग. वामदेव म्हणाला, विभूती धारण कशी करावी याविषयी तू जे विचारलेस त्याचे उत्तर देतो. पूर्वी मंदार पर्वतावर क्रीडा करण्यासाठी गेलेले उमापती तेथील सभेमध्ये कोट्यावधी रुद्रगणांसह बसलेले होते. 33 कोटी देवांसह तेथे इंद्र, वरुण, कुबेर आणि वायू देखील आले होते. गंधर्व, यक्ष, चित्रसेन, खेचर, पन्नग्न, विद्याधर, किन्नर, सिद्ध, साध्य देखील सभेकरता येथे झाले. वेदाचार्य, बृहस्पती, वसिष्ठ, नारद, आर्य, मादी, पितृगण आदी सर्व शिवसभेला उपस्थित राहिले. दक्ष, ब्रह्मादी, समस्त देवगण, समस्त ऋषी, उर्वशी आदी अप्सराही शिवसभेत उपस्थित झाल्या. चंडिका, शक्तिदेवता इत्यादी 12 अर्क, अष्टवसु हे देखील येथे झाले. अश्विनी कुमार, विश्वदेवादी समस्त वर्ग शिवसभेस उपस्थित राहिला. भूतपती, महाकाळ, नंदिकेश्वर, द्वारपालादी सभासदही हजर होते. वीरभद्र, संकर्षण, मणिभद्र, षटकर्ण, वृकोदर, कुंभोदक हे देखील सभेस येऊन पोचले. कुंभोदर, मंदोदर, विकटकर्ण, कर्णधार, धारकेतू, महत्कित, भूतनाथ हे देखील जमले. भृंगी, रीटी, भूतनाथ येथे नाना प्रकारचे, नाना गुणांचे, नाना वर्णांचे, नाना प्रकारच्या अवयवांचे आणि मुखांचे गणही उपस्थित राहिले. त्या रुद्रगणांचे रूप कसे होते याविषयी आता सांगतो. काही काळ्या रंगाचे, काही शुभ्र वर्णांचे, काही पिवळ्या तर काही दुर्गट रंगाचे होते. काही हिरवे, तांबडे, सोनेरी, लोखंडासमान लाल रंग असणारे, काही बेडकासारखा चेहरा असलेले रुद्रगणही त्यात होते. नाना प्रकारची शस्त्रे आणि वस्त्रे धारण केलेले असे ते वेगवेगळी वाहने आणि भूषणाने व्याप्त होते. काही वाघाच्या तर काही डुकराच्या आणि हत्तीच्या तोंडासारखे होते, तर काही सुसर, कुत्रा, हरिण, उंट, शरभ यांच्यासारखी, तर काही कुरूप तोंडे असलेले होते. त्यातील काही सिंहमुखासारखे तर काही बगळ्यासारखे, काही एका तोंडाचे तर काही 2 तोंडांचे होते, काही 4 तोंडाचे तर काही 4 हातांचे. काहींना कुरूप मुख लाभलेले असे ते समस्त गण तिथे आले होते. अनेकांना 1, 2, 5 किंवा 6 हात होते. अनेकांना पाय होते तर कित्येकांना अनेक पाय होते. काहींना कान नव्हते, काहींना एकच कान होता तर काहींना अनेक कान होते.
असेही गण तिथे उपस्थित होते. कित्येकांना एकच डोळा तर काहींना 4 डोळे, काही स्थूल तर काही बुटके शिवगणही तिथे जमले होते. 7 प्रभावळींच्या रत्नजडित सिंहासनावर शिवशंकर बसले होते. भोवताली शिवगण उपस्थित होते. एका प्रभावळीवर लाल छटा होती आणि त्यावर रत्न जडविल्यामुळे सिंहासन अगदी खुलून दिसत होते. दुसऱ्या प्रभावळीवर सुवर्णासमान छटा होती. त्यावरही रत्ने जडलेली होती. तिसऱ्या प्रभावळीवर मोठ्या कुशलतेने नीलरत्न जडवलेली होती. चौथी प्रभावळ कमळाकृती पाकळ्यांची असून लाल रत्नांनी सजवलेली होती. 5व्या प्रभावळीला अलौकिक असे वैडूर्य रत्न आणि मोती लावलेले होते. 6वी प्रभावळ झाडाफुलांच्या वेलीसमान जाळीदार आकृत्यांनी सजवलेली होती. 7वी प्रभावळ विविध रत्नांनी सजवलेला जणू विश्वकर्म्याचा अप्रतिम आविष्कार होता. अशा अद्भुत आणि अवर्णनीय सिंहासनावर बसलेल्या शंकरांचे तेज कोटी सूर्याहून अधिक तेजस्वी होते. महाप्रलयाच्या वेळी 7 समुद्रांचे मिलन होत असताना जसा आवाज येतो तसा गणगंभीर स्वर शिवाच्या श्वासोच्छवासातून निर्माण झाला. जणू कपाळावरील डोळ्यामधून अग्नी बाहेर पडावा किंवा जटाजुटांमधून प्रलयाग्नी निर्माण व्हावा अशा त्या शिवाच्या मस्तकी 16 कलांनी युक्त चंद्राची कोर विलसत होती. शिवाच्या डाव्या कानात तक्षक तर उजव्या कानात वासुकी सर्प होता. त्यांच्या डोळ्यामध्ये नीलरत्न असल्याचा भास होत होता. नीलकंठी शिवाचे नाग हेच वस्त्र होते. तसेच कंकण आणि मुद्रिकाही नागाच्याच होत्या. मेखलाही सर्पाचीच होती. शिवाने वाघाचे कातडे परिधान केले होते. दर्पणातही शोभून दिसावा अशी त्याची छबी होती. कर्कोटक आणि महापद्म या नागांचे पैंजण पायी घातलेला तो शिवशंकर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे धवल निरभ्र दिसत होता. म्हणूनच त्याला कर्पूर गौर म्हणतात. पशुपती ही बिरुदावली मिरवणारा तो भोळा चक्रवर्ती सभेमध्ये उठून दिसत होता. मस्तकी रत्नखचित मुकुट, दोन्ही बाहूंवर नागेंद्र असणारा, कानी असलेल्या कुंडलांचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असा तो तेजस्वी शंकर, गळ्यात सर्पांचे हार आणि सर्वांगी सर्वत्र सर्पालंकार घातलेला नीळकंठ शोभून दिसत होता. शुभ्र कमळाने पूजलेल्या कापूर कर्दळीने सुशोभित आणि चंदन लेपनाने माखलेला असा तो शिवशंकर शोभून दिसत होता. ज्याच्या दाही हातामध्ये आयुधे आहेत असा सर्वेश्वर शंकर सभेमध्ये बसलेला आहे. त्याच्या एका हाती डमरू, दुसऱ्या हाती त्रिशूळ आणि तिसऱ्या हाती खड्ग होते. तर एका हाती धनुष्यबाण, एका हाती जलपात्र, तर अन्य हातांमध्ये परशु, खड्गांग आहेत. पिनाकी आयुध धारण केलेला 10 हातांचा आणि मृगाजिन धारण केलेला शंकर शोभायमान दिसत होता. त्या पंचमुखी सर्वेश्वराच्या एकेका मुखाचे आता मी विस्तारपूर्वक वर्णन करतो. कलंकरहित चंद्र किंवा दुधावरील फेसासारखे धवल मुख असलेला, मदनाला जाळणारा असा तो शंकर भस्मचर्चित आहे. चंद्र, सूर्य, अग्नी हे त्याचे नेत्र आहेत. ज्याच्या कंबरेस नागांचा विळखा घातलेला आहे असा तो सर्वेश्वर शंकर अत्यंत पवित्र आहे. ज्याच्या कपाळावर शुभ्र टिळा रेखलेला आहे, ज्याने चंद्राला मस्तकी धारण केले आहे, जो सदा हसतमुख आहे असा शंकर तेथे विराजमान आहे. ज्याचे दुसरे मुख उत्तर दिशेस पाहणारे आहे असा तो ताम्रवर्णी कमळाप्रमाणे शोभत आहे. जसे डाळिंबाचे फूल किंवा पहाटेच्या सूर्यबिंबाची लाल तांबूस प्रभा असावी असे ते मुख श्रीशंकरास शोभून दिसते. शिवाचे तिसरे मुख पूर्व दिशेकडे असून त्याच्या कपाळी अर्धचंद्र विलसत आहे. जटाजूट माथ्यावर गंगा वाहते आहे आणि त्या जटांभोवती सर्पाचे वेटोळे पडलेले आहे. त्याचे अन्य एक मुख दक्षिणेकडे असून ते निळ्या रंगाचे आहे. त्यास विक्राळ दाढा आहेत. ज्याच्या मुखातून नित्य अग्निज्वाळा प्रकट होत आहेत असा तो शिव, गळ्यात रुंडमाळा आणि देहात सर्पाने वेढलेला अनुग्र असा दिसणारा आहे. शिवाचे 5वे मुख अव्यक्त, साकार, निराकार, सगुण, निर्गुण, सलक्षण, निर्लक्षण आहे आणि असा तो पंचमुखी सर्वेश्वर म्हणजे साक्षात परब्रह्म होय. अनेक क्रूर सर्पांच्या माळा गळ्यात धारण केलेल्या शंकरांचे चरण लालसर तेजस्वी आहेत. त्याची नखे चंद्रासारखी आहेत. त्याच्या चरणात पादुका आहेत. तसेच त्याने परिधान केलेले अलंकार सर्पाचेच आहेत. त्याने व्याघ्रचर्माचे वस्त्र परिधान केले असून सर्वांगास सर्पाने वेढलेले आहे आणि त्यास नागबंधाची गाठ मारलेली आहे. त्याच्या नाभीजवळ चंद्रहार शोभून दिसत आहे. त्याच्या हृदयस्थानी केसांची भरदार लव आहे. भक्तजनास मनोहर भासणारा असा तो शिवसर्वेश्वर परमार्थाचा लाभ करून देणारा आहे. अतिशय भोळ्या स्वभावाचा हा शिव त्याच्या अर्धांगी पार्वती समवेत सिंहासनावर शोभून दिसतो. सर्वेश्वर शंकरांच्या निकट बसलेली पार्वती देखील नाना प्रकारच्या अलंकाराने शृंगारलेली आहे. सोनचाफ्याप्रमाणे देह, काया, गळ्यात मोत्यांचा हार,
रत्नजडित मुकुट आणि नागबंध अलंकाराने ती शोभून दिसते आहे. तिच्या मुकुटावर अनेक प्रकारची शोभिवंत फुले आहेत. त्या फुलांचा सुगंध प्राप्त करण्यासाठी अनेक भुंगी तेथे गुंजारव करीत आहेत. तिच्या मुकुटाजवळ मोत्यांच्या जाळीदार लड्या असून त्यावर शोभिवंत रत्ने विलसत आहेत. तिचे नाक सरळ असून त्यावर मोती शोभून दिसत आहे. त्यावर लखलखीत रत्ने जडविल्यामुळे ती शोभून दिसत आहे. जिचे ओठ पोवळ्याप्रमाणे आणि दात रत्नांप्रमाणे आहेत अशी ती जगन्माता अपार सौंदर्याने नटलेली आहे. तिच्या कानात तानवडे आणि भुवयांवर रत्नांची रेलचेल असून अशी ती सर्वांगी अलंकार लिहिलेली जगन्माता शोभून दिसत आहे. तिची चोळी पिवळ्या रंगाची असून वक्षस्थळी असणारे अनेकविध रंगाचे दागिने, रत्नांचे दागिने आणि गळ्यातील हार देखील तिचे सौंदर्य वृद्धिंगत करता झाला आहे. काळ, व्याळ असे सर्प तिचे स्तनपान करीत असून त्यांचे भाग्य ती काय वर्णावे. डाळिंबाच्या फुलांप्रमाणे लाल रंगाचे वस्त्र लिहिलेली आणि कुंकू रेखाटलेली ती गिरिजा माता, तिचे वर्णन ती काय करावे. तिचे हात सरळ व सुरेख असून हातात बांगड्या आणि बोटात अंगठ्या परिधान केलेली ती कंचुकी मुक्त पार्वती अपूर्व सौंदर्याने व्याप्त आहे. चरणांना शोभतील अशी पैंजणे घातलेली पार्वती माता उपस्थित सर्व गणांचे लक्ष वेधून घेणारी आहे. तिच्या कपाळावर अष्टमीचे चंद्रासारखा टिळा असून जणू तो मोत्यांचा त्रिपुंड असावा असाच भास होत आहे. अशा त्या जगन्माता पार्वतीच्या अलंकाराचे आणि शृंगाराचे वर्णन तरी किती करावे. पार्वती मातेसह शिव साक्षात बसलेला असताना त्या 33 कोटी देवदेवतांच्या परिवारातील इंद्र अगदी शिवपार्वती समोर उभा होता. त्याच्या सभोवती समस्त देवगणी उभे असताना एकाएकी तिथे सनतकुमाराचे आगमन झाले. अतिशय वेगाने दाखल झालेल्या सनतकुमाराने शिवचरणांना साष्टांग नमस्कार केले. हे उमापती, हे विश्वनिर्मात्या, त्रिभुवनातील चारही पुरुषांतांचा दाता असणाऱ्या हे स्वामी, पापांचा अंत करून भवसागरातून तरून जाण्यासाठी आपण आम्हाला धर्माचरणाचे ज्ञान दिले. आता आम्हाला अल्प पुण्य केले असतानाही सहजगत्या मुक्ती कशी प्राप्त होईल आणि त्यायोगे चारही पुरुषार्थ कसे सिद्ध होतील याविषयी सांगावे. एरवी पुण्य प्राप्त करण्यासाठी बहु कष्ट करावे लागतात, म्हणून हे शिवशंकरा, आम्हाला तू आमच्या हिताकरिता योग्य ते सांगावे. सनतकुमारांची ती विनवणी ऐकून संतोष पावलेला शिवस्वरूप कर्पूर गौर त्यास सांगता झाला. हे समस्त ऋषीगण, समस्त गण, ज्यामुळे तात्काळ धर्म घडेल अशी पुण्यकर्माविषयी मी सांगत आहे. जो वेद आणि शास्त्रांनाही मान्य केलेला असा पुण्यफलदायी त्रिपुंड भस्मविधी विषयी मी सांगतो. त्यावर सनतकुमारांनी विनंती केली, माणसाने हे भस्म कसे आणि कोठे आणि कोणत्या विधीनुसार लावावे, यासाठी द्रव्य किती लागते आणि याची देवता कोणती, याचा कर्ता कोण, याचा प्रभाव काय, यासाठी मंत्र कोणता, याविषयी हे महादेवा कृपया विस्तारपूर्वक सांग. त्यांची विनंती ऐकून शंकराने विस्तारपूर्वक सांगण्यास प्रारंभ केला. गोमय जाळून त्याचे भस्म करावे. गोमय ही सामग्री आणि अग्नी ही देवता. ज्या भूमीवर पूर्वी यज्ञ झाला असेल तेथील भस्म लावले असता पुण्यफल प्राप्त होते. सद्योजात मंत्र म्हणून तळहातावर भस्म घ्यावे आणि अग्निरीती करून ते अभिमंत्रित करावे. मानस्तोक मंत्र म्हणून ते भस्म अंगठ्याने रगडून एकत्र करावे आणि त्र्यंबक मंत्र म्हणून मस्तकी धारण करावे. त्रायुष्यत मंत्राचे पठण करून कपाळावर व दंडावर लावावे आणि तोच मंत्र म्हणून शरीराच्या अन्य भागांवर लावावे. कपाळावर भस्म लावत असताना मधल्या बोटाने आणि अनामिकेने लावावे. अंगठ्याने मधली रेषा काढावी. याप्रमाणे भस्माच्या 3 रेषा काढाव्यात. त्या प्रत्येक रेषेचे महत्त्व आता तुम्हाला सांगतो. त्रायुष्य मंत्राचा उच्चार करीत 3 रेषा आखाव्यात, मात्र त्यांची लांबी भुवयांपेक्षा जास्त असू नये. प्रत्येक रेषेवर 9 देवता विराजमान असून सर्वात खालच्या रेषेला अकार, गार्ह, प्रत्यय, अग्नी, जमीन, आत्मा, रजोगुण असतो. तसेच ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातः सवन करावे. साक्षात महादेवांचे अधिष्ठान या पहिल्या रेषेवर असते. आता दुसऱ्या रेषेच्या देवता विस्ताराने सांगतो. या रेषेस उकार असून दक्षिणाग्नी देवता आणि नभ हे सत्व आहे. याही यजुर्वेद म्हटले जाते. माध्यंदी सवन करावे. अंतरात्मा, इच्छाशक्ती आदी महेश्वराचे अधिष्ठान या रेषेवर असते. मध्यभागी असलेली तिसरी रेषा मकार दर्शवते. आश्वनीय अग्नी परमात्मा प्रकृती ज्ञानशक्तीचे ते रूपक आहे. यास तृतीय सवन करावे. इंद्र आदी देवता शिवशक्ती यांचे अधिष्ठान आहे. याप्रमाणे त्या 3ही रेषांचे वैशिष्ट्य आहे. यानुसार महेश्वर शिवाला प्रेमभावे नमस्कार करून मस्तकी त्रिपुंड धारण करावे असे वेदशास्त्रांनी देखील मान्य केले आहे. ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी तसेच यतीश्वरांनाही भस्म धारण करावे.
जी मोक्षाची इच्छा करून त्यांना पूर्वजन्माचे भय नाही, तसेच जे मनात संकल्प उच्चारून भस्म लावतात त्यांना चारही पुरुषार्थांचा लाभ प्राप्त होतो. क्षत्रिय, वैश्य, रुद्र, स्त्री, गोहत्या आणि वीरपुरुषांची हत्या करण्यासही भस्म त्रिपुंड लावल्याने पुण्य प्राप्त होते. महापातकी किंवा अल्प प्रमाणात पातकी करणाराही नियमित भस्म लावल्याने पुण्यात्मा म्हणून गणला जातो. जे भस्मास विधीपूर्वक धारण करतात त्यांचा महिमा अपार आहे. त्यांना देवलोकातही सन्मान प्राप्त होतो. भस्म धारण करण्याचा मंत्र विधी जर माहीत नसेल तरी केवळ भक्तिभावाने भस्म लावावे. त्याचाही महिमा अपार आहे. याचे लक्षपूर्वक स्मरण ठेवावे. दुसऱ्यांचे द्रव्य चोरणारा, परस्त्रीची संग करणारा, दुसऱ्यांची निंदा करणारा असा पापी देखील भस्म लावल्यामुळे पावन होतो. दुसऱ्याची जमीन बळकावणारा, दुसऱ्यांना त्रास देणारा, धान्य व उद्यानांची नासधूस करणारा पातकी सुद्धा भस्म लावल्याने पावन होतो. दुसऱ्यांची घरे जाळणारा, खोटे बोलणारा, चहाड्या करणारा, वेदविद्येची विक्री करणारा, खोटी साक्ष देणारा, वृत्तीचा त्याग करणारा, पोटासाठी कपटभावाने वागणारा, भोगवृत्तीने वागणारा पापी देखील भस्म धारण केल्यामुळे पावन होतो. गाय, भूमी, सोने, म्हैस, तीळ, कांबळ, वस्त्र, अन्न आदी दान स्वरूपात घेणारा देखील भस्म लावल्याने पावन होतो. नीच माणसाकडून जल व भूमीचे दान घेणाराही भस्म धारण केल्याने पावन होतो. कन्या, विधवा किंवा अन्य स्त्रियांशी संग करणारा त्याच्या कृत्याचा पश्चाताप करून भस्म धारण केले असता पावन होतो. दासी, वेश्या, जारिणी, अन्य स्त्री, रजस्वाला यांचा संग केल्याने ज्यास दोष लागला तोही भस्म लावल्यामुळे पावन होतो. रक्त, मांस, मीठ याची विक्री केल्यामुळे दोषी ठरलेलाही भस्म लावल्यामुळे पावन होतो. जाणते अजाणतेपणी असंख्य पापे हातून घडली असा मनुष्यही भस्म लावले असता पावन होतो. सर्व पापांचा नाश करणे हे भस्माचे महात्म्य आहे. मात्र त्या भस्माची जो कोणी निंदा करतो तो नरक यातना भोगतो. जो शिवशंकरांचे द्रव्य हरण करतो आणि शिवभक्तांची निंदा करतो त्याच्या पापांची निवृत्ती होत नाही. त्याचे पाप भस्म लावल्यानेही नाश पावत नाही. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळ आहे, ज्याने कपाळावर भस्माचा त्रिपुंड रेखलेला आहे, तो पापी किंवा जातीहीन असला तरी तो तिन्ही लोकात पूजनीय आहे. पृथ्वी तलावर जितकी तीर्थे आणि क्षेत्रे आणि पुण्यसरिता आहे त्यात स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तितके पुण्य भस्म लावल्यानेही प्राप्त होते. पंचाक्षरी मंत्रासारखे असे अनेक शतकोटी मंत्र आहेत. अनंत आणि अगम्य असेही अनेक मंत्र आहेत ज्याचा जप केल्याने पुण्यही भस्म लावल्याने प्राप्त होते. भस्म धारण केल्याने इहलोकातील सर्व सुखे प्राप्त होतात. तसेच जो जीव सतायुष्य होऊन त्याच्या शरीरास कोणत्याही व्याधींची बाधा होत नाही. पूर्वीचे सहस्रजन्म आणि पुढे येणारे अनंत जन्म तसेच 42 पिढ्यांमधील पापे भस्म लावल्याने दूर होतात. त्यास 8 प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. दिव्य स्वरूपाची देहकाया लाभते आणि अंतसमयी निश्चित ज्ञानप्राप्ती होते. भस्माच्या प्रभावामुळे दिव्य स्वरूपातील देवांगना त्याची सेवा करून त्यास विमानात घेऊन जातात. विद्याधर, सिद्ध, गंधर्व, देवगण, इंद्र व लोकपाल त्यास वंदन करतात. तेथे दीर्घकाळ व्यतीत करून हे पुण्यवान जन पूर्वी भस्म धारण करणारे पुढे ब्रह्मलोकी जातात. हे जाणावे. ब्रह्मलोकी स्थिर झाल्यानंतर ते विष्णुलोकात अर्थात वैकुंठी गमन करतात. 3 ब्रह्मकल्प होईपर्यंत ते वैकुंठात राहतात आणि पुढे कैलास क्षेत्री जाऊन तेथे कायमस्वरूपी स्थिर होतात. तेव्हा हे सनत्कुमारादी सर्व ऋषी व देवगण हो, त्या मनुष्य जीवाला शिवसायुज्य मुक्ती प्राप्त होते. तेव्हा मनाचा संशय दूर करून भक्तिभावाने त्रिपुंड लावावा. वेद, शास्त्रे, उपनिषदे यांचे सार पाहिले असता भस्म धारण केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात असे दिसून येते. असे हे भस्म त्रिपुंडाचे महात्म्य सांगून शिवशंकराने सनत्कुमारादी ऋषी व देवांना भस्म त्रिपुंड लावण्यास सांगितले. हे महात्म्य सनत्कुमारास विशद करून शिवशंकर कैलास शिखरावर निघाले आणि आनंदित झालेला सनत्कुमारही ब्रह्मलोकी निघाला. वामदेवाचे हे विस्तारपूर्वक कथन ऐकून ब्रह्मराक्षस आनंदाने त्यांचे चरण वंदन करता झाला. वामदेव ब्रह्मराक्षसाला म्हणाला, असा हा भस्म महिमा आहे. या भस्माचा स्पर्श तुझ्या शरीराला झाल्यामुळेच तुला ज्ञान प्राप्त झाले असे सांगून वामदेवाने ब्रह्मराक्षसास भस्म अभिमंत्रित करून दिले. ब्रह्मराक्षसाने आपल्या कपाळावर तात्काळ भस्म लावले असता त्याचा देह तेजस्वी झाला. आपला सूर्यासमान तेजस्वी झालेला दिव्य देह पाहून ब्रह्मराक्षसाला अपार आनंद झाला. त्याने वामदेवांना वंदन करून मनोभावे प्रदक्षिणा घातली. तोच तिथे देदीप्यमान असे विमान आले. त्याच विमानात बसून ब्रह्मराक्षस स्वर्गामध्ये निघून गेला. हा स्वर्गलोक त्याला वामदेवामुळे प्राप्त झाला. वामदेव हा प्रत्यक्ष शंकर आहे. भक्तांचा उद्धार करण्यासाठी तो मनुष्य देह धारण करून अवतरला आहे.
जगत उद्धार करण्यासाठी वामदेव रूपी श्री शंकर पृथ्वीवर भ्रमण करत आहेत. भस्म महात्म्य अपरंपार आहे. गुरुस्पर्शही तितकाच अपार आहे. महागुरूने ब्रह्मराक्षसाचा उद्धारही केला आणि त्यास उत्तम गतीही मिळवून दिली. अनेक मंत्र अस्तित्वात आहेत, मात्र त्यास गुरुकृपेशिवाय सिद्धता लाभत नाही. गुरुपेक्षा अन्य परमतत्व नाही. अशा शब्दात वेदशास्त्रांनी गुरूंची प्रशंसा केली आहे. याप्रमाणे श्रीगुरूंनी त्रिविक्रमास कथन केले, तेव्हा त्रिविक्रम आनंदाने श्रीगुरुचरणास वंदन करता झाला. श्रीगुरूंना वंदन करून तो निघाला, तेव्हा श्रीगुरूंच्या उपदेशाने सर्वांना ज्ञान प्राप्त झाले. याप्रमाणे सिद्धमुनींनी नामधारकाला हा वृत्तांत सविस्तरपणे कथन केला. सरस्वती गंगाधरांनी कथन केलेला हा कथाविस्तार ज्यांनी भक्तिभावाने श्रवण केला त्यास चारही पुरुषार्थाची प्राप्ती होईल. या श्रीगुरुचरित्रामृतामध्ये वामदेवाने कृपादृष्टीपूर्वक ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला आणि त्यासोबतच भस्म महात्म्य हा विषयीचा कथाभाग सांगण्यात आला. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा भस्म महिमा वर्णन करणारा असा हा 29वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.